5:30 वाजेपर्यंत त्यांच्या सोबत ते गेले. म्हणलं थोडं झोपा, लगेच तुम्ही आले. पाटील, 4.5 महिन्यांपासूनचा संघर्ष अजून काही संपलेला नाही. आता हा संघर्ष अंतरवालीपासून सुरू होणार, तो मुंबईपर्यंत जाणार. काय सांगा? त्याला नाविलाज आहे मराठा समाजाचा. मराठा समाजाचं नाविलाज आहे. मराठा समाजानं सरकारला 7 महिने जवळपास वेळ दिलेला. याच्यापेक्षा मराठा समाजात आणखीन काय प्रामाणिकपणा पाहिजे? आणखीन सरकारचे काय शब्द मराठा समाजानं ऐकायचे? आता स्वतःचे मुलं जर मोठे करायचे तर आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. हे आरक्षण मुंबईतच आहे, ते घेतल्याशिवाय पर्याय नाही. मराठा समाजाला माझी विनंती की आपलं पोरं आज आपले सगळे मुंबईकडे निघत आहेत मराठा आरक्षणासाठी. पाठीमागून त्यांच्या पाठीवरती हात ठेवा, त्यांच्या पाठीशी खंबीर पाठीमागून उभे राहा. जरी तुम्ही गावाकडे असलात, आम्ही मुंबईला चाललो असलो तरी ही जाणारे हे तुमचे मुलं आहेत आणि हे चाललेले मुलं तुमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून तिकडं आरक्षणाची झुंज देण्यासाठी चाललेत, आरक्षण घेण्यासाठी चाललेत. पाठीमागं राहिलेल्या करोडोच्या मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभा राहा. आज आपले हे पोरं मुंबईच्या दिशेने निघाले. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता मागं येणार नाहीत. आम्ही तुमच्यात असोत नसोत माहीत नाही, परंतु मात्र हा विचार तुम्हाला आता पाठीमागे एकजूट आणि विचार टिकवायचा आहे. मायबाप मराठ्यांना माझी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती की आज हे लेकरं मुंबईच्या दिशेनं 9 वाजता निघायला लागले. सगळा मराठा समाज ताकदीनं पाठीशी उभा राहा. 2 उपोषणं झाली, 5 महाराष्ट्राचे दौरे झाले आणि शिष्टमंडळामार्फत चर्चा झाली. या सगळ्या काळामध्ये काय काय घडलं? आता ते घडलेला इतिहास मराठा समाजाला सगळा माहिती. तेच सांगण्यापेक्षा काय घडलंय काय नाही हे लाईव्ह समाजासमोर ठरलेलं आहे. परंतु मराठा समाजाला माझी विनंती की 26 तारखेला मुंबईत घराघरातले मराठे ताकदीने या. आम्ही मुंबईकडे आज निघालो, तुम्ही आजपासून 26 जानेवारीच्या मुंबईला येण्याच्या तयारीला लागा. घरात एक सुद्धा मराठा नाही राहिला पाहिजे, अशी ताकद मराठ्यांनी या 26 तारखेला दाखवा की असं मराठ्यांची एकजूट आणि मराठ्यांची ताकद बघून रक्त अंगातलं सळसळलं पाहिजे. या ताकदीनं आपण पुन्हा पुन्हा तेच सांगतो. त्या ठिकाणी एकतर मला माझं शरीर या उपोषणामुळे साथ देत नाही, परंतु माझी मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती आहे की मी असं नसन माहीत नाही, परंतु समाजाची एकजूट फुटू देऊ नका.